धम्म हो नवा नवा सार है तुडुंब भरल्या है रे व्याधी व्यथा जरा मरण तुझीच वाट पाहि रे जीवन प्रवासी मानवा विसावा शांतीचा हवा मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा हा धम्म हो नवा नवा भीम. आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल. आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक वरिष्ठ पत्रकार नयनजी मुंडे यांचं स्वागत सत्यवान भाऊ लांजेवार करतील लक्ष्मीकरांनी. तसेच आमचे मार्गदर्शक अमरावती जिल्ह्याचे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष पूर्वचे अध्यक्ष प्रकाशजी बोरकर यांचं स्वागत सुदेशजी वासनकर करतील अशी विनंती नोंद. यानंतर आपल्याला माहित आहे की प्रकाशजी बोरकर जिल्ह्याचे पूर्वचे अध्यक्ष आहे. रिटायर झाल्यानंतर हे पूर्ण धम्मसेवेमध्ये आहे. त्यांच्या इथल्या पुष्पाताई बोरकर मॅडम सुद्धा पूर्णपणे धम्मसेवेत आहे. कोणताही कार्यक्रम असो, भारतीय बौद्ध महासभेचा मीटिंग असो, कार्यक्रम असो, ते पूर्ण वेळ त्या ठिकाणी उपस्थित राहतात. या ठिकाणी सुद्धा या वंदनेला उपस्थित राहिलेले आहे आणि त्या एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. लॉंग मार्च मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासाठी नामांतर जेव्हा सुरू झालं तेव्हा जोगेंद्रजी कवाडे यांच्या सोबत त्यांनी लॉंग मार्च मध्ये उपस्थित राहिले आणि त्या लॉंग मार्चच्या याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं एक पुस्तक लिहिलं की हे लॉंग मार्चची युग यात्रा. हे पुस्तक त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे आणि या पुस्तकाचं भव्य प्रमाणामध्ये बडनेरला सुद्धा प्रकाशन करण्यात आलेलं आहे. नागपूरचे वक्ते या ठिकाणी प्रकाशनासाठी उपस्थित होते. तर त्यांनी या पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल सर्व आपण त्यांचं पुन्हा एकदा टाळ्या वाजवून स्वागत करूया आणि या ठिकाणी उपस्थित राहून आपल्याला त्यांनी मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धम्मयान मासिक आणि धम्मयान कॅलेंडर आपण वापरतो. आपण अनेक कॅलेंडर घेतो, वर्ष सुरू झाले की वेगवेगळे कॅलेंडर घेतो, परंतु धम्मयान कॅलेंडर आणि धम्मयान मासिक या ठिकाणी आपण काही जास्त याची किंमत नाही. 50 रुपये कॅलेंडरची किंमत असते आणि 250 रुपये या धम्मयान मासिकाची वार्षिक असते. म्हणजे 300 रुपये जर प्रत्येकाने दिले
तर हा जो पैसा आहे हा पैसा धम्मयान हा मुंबईला म्हणजे मुख्य शाखेमध्ये जातो आणि तेवढंच आपलं धम्मदान त्यांना आपण धम्मदान देणारे भरपूर असतात, परंतु आपलं एक छोटंसं धम्मदान सुद्धा आपण दिलं पाहिजे. म्हणून धम्मयान मासिक आणि धम्मयान कॅलेंडर हे प्रत्येकाच्या घरी असावं ही एक सूचना सर्वांना करतो. तथागत सम्यक संबुद्ध धम्मनायक सम्राट अशोक, देशाचे उद्धार करते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आई रमाई आणि भीमाई यांना देखील त्रिवार वंदन. आज आपल्या या कॉलनीमध्ये नवनिर्माणच्या दिशेने वाटचाल होणाऱ्या या विहारामध्ये भारतीय बौद्ध महासभेची 382वी वंदना नुकतीच या ठिकाणी संपन्न झालेली आहे. या वंदनेच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी धम्मपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गजभिये सर, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्याचे पर्यटन विभागाचे सचिव आदरणीय नयन मुंडे सर, त्याचप्रमाणे ढोके साहेब, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्याचे पदाधिकारी ज्यांनी आताच धम्मोपदेशन केलं ते कार्यालयीन सचिव शेंडे सर, तुमच्या या विहारामध्ये सुरू असलेल्या वंदनेचं संपूर्ण देशभरात प्रसार आणि प्रसार करणारे यूट्यूब चॅनलचे आणि भारतीय बौद्ध महासभेचे संघटक आदरणीय भटकर सर जे मगापासून कॅमेरा घेऊन उभे आहेत आणि हे सर्व वंदनेचा कार्यक्रम यूट्यूब चॅनलवर त्यांच्या RK भटकर नावाच्या यूट्यूब चॅनलवर ते दिसणार आहे तुम्हाला सर्वांना. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे संरक्षण विभागाचे सचिव मदनजी खंडारे सर, जिल्ह्याचे पदाधिकारी मुकुंदरावजी मेश्राम, त्याचप्रमाणे मालतीताई मेश्राम जे या वंदनेची जिल्ह्याची धुरा अमरावतीची धुरा सांभाळत आहेत, दीपकराव सरदार की अमरावतीमध्ये कुठल्या विहारात जायचं त्याचं सर्व नियोजन करणारी ही मंडळी, महानगराचे अध्यक्ष ज्यांनी आता संचालन केलं या कार्यक्रमाचं आणि या विहाराचे प्रमुख आहेत ते एकंदरीत या वाटचालीचे गौतमराव गजभिये सर, त्यांचे सर्व सहकारी मित्रांनो, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे या ठिकाणी वंदना घेण्याचा या नवनिर्वाचित वास्तूमध्ये वंदना घेण्याचा मला वाटतं हा दुसरी वेळ आहे. याच्यापूर्वी त्या ठिकाणी आपण घेत होतो हॉलमध्ये, मागच्या वर्षी इथे घेतली होती. एकंदरीत हा प्रवास भारतीय बौद्ध महासभेचा निरंतरपणे सुरू आहे. कोणत्या संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे? थोडंसं आपण चिंतन करूया. भारतीय बौद्ध महासभेची स्थापना वगैरे सांगितली आहे सरांनी, गजभिये सरांनी आधीच. प्रश्न आहे की आपण बाबासाहेबांच्या उपकाराची नेहमी बोलतो, त्यांच्या उपकाराची परतफेड करू शकत नाही. या जन्मात तरी ती परतफेड होऊ शकत नाही आणि कधीच होऊ शकणार नाही. एवढे अनंत उपकार ज्या बाबासाहेबांनी केले, त्यांच्या संस्थेचं काम करायसाठी तुम्ही किती लोक तयार आहात? प्रश्न पहिला माझा महत्वाचा आहे. आम्ही आपापल्या विहाराचे काम करतोच, बरोबर आहे, मंडळाचे काम करतोच, बरोबर आहे, तुम्ही निर्माण केलेले काही बचत गट असतील त्यांचे कामं करतोच, बरोबर आहे, अनेक संस्थांशी तुमचा संबंध असेल त्याचे कामं तुम्ही करता. माझा प्रश्न आहे की भारतीय बौद्ध महासभाची बाबासाहेबांनी निर्माण केलेली, तिला आपण मातृसंस्था म्हणतो, त्या संस्थेचं काम करायला माझ्या माहितीप्रमाणे किती लोक आहेत या ठिकाणी? मेश्राम साहेब तिकडे बसले आहेत, ढोके साहेब तिकडे बसले आहेत, इकडे गौतमराव गजभिये आमच्या सोबत आहेत. बाकी लोकांचं मला सांगा की तिथे
अतिशय प्रामाणिक नेतृत्व आमचं रवींद्रजी गेडाम या ठिकाणी बसलेले आहेत. हे भारतीय बौद्ध महासभेसाठी कार्य करणारे लोक आहेत, तन मन आणि धनाने. आताच सांगितलंय त्यांनी की भारतीय बौद्ध महासभा कुणाला काहीच मागत नाही. विचार करा तुम्ही, 382 रविवार आम्ही आतापर्यंत पार पाडले. 382 रविवार. उपक्रम कोणता आहे? रविवारची वंदना. काय उद्देश आमचा याच्या मागचा? काय उद्देश आहे आमचा? आमचा उद्देश एवढाच आहे की बाबासाहेबांचे हे उपकार आम्ही फेडू शकत नाही, तर किमान त्यांच्या संस्थेचा प्रचार आणि प्रसार करावा. त्या माध्यमातून तरी काही लोक जुळतील, हा जुळण्याचा प्रयत्न या माध्यमातून. सोबतच अनेक वेळा काय होते, आता सांगितलंय की धम्मयान नावाचं मासिक जे आहे ते कुठून निर्माण होते, कुठून प्रकार आहेत, ते कोणते पेपर आहेत? संवाद साधतोय आणि बोला, कोणीतरी बोला आपल्यासोबत. आपल्या घरात जे पेपर आहेत ते कोणते कोणते पेपर आहेत? कुणाकडे लोकमत असेल, कुणाकडे मातृभूमी असेल, कुणाकडे मतदार असतील. बरोबर आहे ना? आपलं काय त्याच्यामध्ये? आपलं काय? आपला पैसा, आपला पैसा आणि त्यांची दुकानदारी. आता गरज आहे ती आपली पेपर वाचणे, बरोबर आहे की नाही? पण आम्हाला विनंती करायची आहे की बाबासाहेबांनी देखील त्या काळामध्ये समाज गरीब असताना देखील मुकनायक नावाचं, बरोबर आहे, प्रबुद्ध भारत नाही का, ही त्यावेळेस सुरू केलेली त्यांची पेपर्स आहेत. ती आता कोणाकडे आहेत का? आपल्याकडे का नाही आहेत? आपण म्हणतो ना की बाबासाहेबांचे उपकार आम्ही जन्मभर फेडू शकत नाही, आम्ही मात्र काहीतरी दान देतो. कुणाला दान देतो आपण? दान कुणाला देतो? हा एक चिंतनाचा विषय आहे. माझी विनंती आहे तुम्हाला की किमान बोलायला खूप चांगला आहे की उत्पन्नाचा 20वा हिस्सा वगैरे वगैरे वगैरे, पण तुम्हाला सांगतोय मी, फार कमी लोक असतील की जे या सर्व उपक्रमात, या सर्व प्रक्रियेत सहभागी असतात. धम्मयान नावाचं हे जे मासिक आहे हे बाबासाहेबांच्या राजगृहातून त्यावेळेस त्यांनी निर्माण केलेल्या प्रिंटिंग प्रेसमधून, भारत भूषण नावाची प्रिंटिंग प्रेस आहे, त्या भारत भूषण नावाच्या प्रिंटिंग प्रेसमधून मुंबईतून हे प्रकाशित होते. याच्यामध्ये काय आहे? धम्माबद्दलची माहिती आहे, धम्माचा प्रचार आणि प्रसार किती भाषेमध्ये आहे? मराठी भाषेमध्ये आहे, हिंदी भाषेमध्ये आहे, इंग्रजी भाषेमध्ये आहे. एकंदरीत ही भारतीय बौद्ध महासभा जी मातृसंस्था आहे ती या पद्धतीने आपले कामं आतापर्यंतही सुरूच ठेवलेले आहेत. आणि म्हणून थोडंसं विचार करा, जुळण्याचा प्रयत्न करा. सरांनी सांगितलं की भारतीय बौद्ध महासभेला देखील आपण वेळोवेळी सहकार्य करणार आहात. विहाराकडे आमचा प्रवास सुरू असतानाच कधी कधी या वंदनेच्या माध्यमातून काय होते की प्रासंगिक विषयावर देखील चर्चा करणं महत्वाचं वाटते. आता प्रासंगिक विषय आजचा कोणता आहे तर आमच्या नयन मुंडे सरांनी सांगितलंय, जो अतिशय सर्व जनतेसाठी त्रासदायक विषय ठरलेला आहे, सिलेंडरचा. इथे एवढे लोक बसले होते, पण मला सांगा, रांगेमध्ये असणारे आपणच आहो ना सिलेंडरसाठी. कधी त्या रांगेमध्ये व्यापारी पाहिला का कोणता उभा असलेला सिलेंडरसाठी? नाही पाहिला. मग बाळासाहेबांनी काय केलंय? बाळासाहेबांनी आवाहन केलं आहे की किमान याची जाणीव सरकारला करून द्या, कलेक्टरला करून द्या. ह्याच्यासाठी उद्याला फक्त 2 तासाचा त्या ठिकाणी धरणे आंदोलन आहे. आपल्या कर्तव्य भावनेनं थोडंसं आपलं ज्यांना मला म्हणायचं आहे की शक्य आहे, शहराच्या लोकांना निश्चितपणे शक्य आहे. काल आम्ही आवाहन केलं, ग्रामीण भागातले लोक यायला तयार आहेत. आता विचार करा की ग्रामीण भागातला एखाद्या व्यक्तीला यायला अमरावतीला किमान एका व्यक्तीला किमान येण्या जाण्यासाठी 150 रुपये 200 रुपये खर्च येते. परंतु त्यांनी मानसिकता दाखवली आहे की सर आम्ही येणार आहे म्हणून तिथे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की थोडा त्रास घ्या, बाळासाहेब आंबेडकरांच्या हाकेला ओ द्या. कारण की एरवी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, त्या प्रश्नाला समर्पकपणे पुढे जाणारा नेता सध्याच्या परिस्थितीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांशिवाय मला तरी कोणी दिसत नाही.
याचा अर्थ मी इथे राजकारण करायला आलो असं त्यातला अर्थ नाही आहे. प्रत्येक जण म्हणते की ह्या गोष्टी विहारात कशाला पाहिजे कशाला पाहिजे. मग कुठे करायच्या ह्या चर्चा? साईनगरच्या चौकात जाऊन करायच्या, हॉटेलमध्ये जाऊन करायच्या आपण, की जिथे आपला समाज एकत्र बसतो त्या ठिकाणी सांगायचं आपण. आणि या उद्देशाने सांगतोय आपण की छोटे मोठे प्रश्न जे काही निर्माण झालेले असतात ते वेळोवेळी. रविवारची वंदना कशासाठी? त्याही वेळेस सांगितलं होतं बाबासाहेबांनी की किमान नवदीक्षित बौद्धांनी आठवड्यातून एक दिवस तरी विहारात गेलं पाहिजे, वंदना केली पाहिजे. धम्माचा प्रचार आणि प्रसार करतानाच आपल्या समोरील काही सामाजिक प्रश्नावर देखील चर्चा झाली पाहिजे, त्यातून मार्ग काढला पाहिजे. याच्यासाठी हा उपक्रम आहे. आणि तो उपक्रम गेल्या 8 वर्षापासून, त्याला आता 9व्या वर्षात आम्ही पदार्पण करीत आहोत, की रविवारची वंदना एकमेव उपक्रम. आणि याच्या माध्यमातून आपण तुमच्याशी चर्चा करतोय, जोडण्याचा प्रयत्न करतो, मंडळं जोडण्याचा प्रयत्न करतो. सांगण्याचं तात्पर्य आपण ते समजून घ्या. वेळोवेळी निर्माण आणखी एक भयानक प्रश्न निर्माण झालेला आहे, त्याच्याबद्दल कुणीही सिरियस दिसत नाही. तो विषय आहे जनगणनेचा. तो विषय आहे जनगणनेचा. किती वर्षात जनगणना होते आपली? 10 वर्ष. जर 10 वर्षानंतर होते ती जनगणना. काय करायचं आहे जनगणनेमध्ये? कोण सांगणार आहे जनगणनेमध्ये काय करायचं? की आता आपली जात राहिलेली नाही, आपण कोण झालो? बौद्ध झालो. म्हणून आपण काय करायचं? मग बौद्ध म्हणूनच नोंद करा. पण त्यापुढे जाऊन थोडासा विचार करायचा आहे. त्यापुढे जाऊन थोडासा विचार करायचा आहे. बौद्ध हा काय? धम्म आहे, आपला धर्म आहे. बौद्ध हा काय? धर्म आहे. धर्माची गणना वेगळी, धर्माची गणना वेगळी. हिंदू धर्म हिंदू सांगतील, बरोबर आहे. आपण सांगू बौद्ध धर्म, इथपर्यंत बरोबर आहे. पण थोडंसं आणखी आपण विचार करायचं. कारण की आपलं सरकारचं जे एकंदरीत नियोजन असते, आर्थिक नियोजन, ते कशावर आहे इथलं? त्याच्यासाठी त्याही वेळेस बाबासाहेबांच्या प्रयत्नामुळे एक आपण हिंदू धर्मात त्याही वेळेस नव्हतो, मात्र आपली जात होती महार, बरोबर आहे. शीख धर्मातले लोक देखील मागासलेले होते, हिंदू धर्मातले लोक देखील काही मागासलेले होते. या सर्वांसाठी बाबासाहेबांच्या प्रयत्नाने काय झालं? एक आयोग ज्याला आपण म्हणतो निर्माण झाला. त्यावेळेस अनुसूचित जाती नावाचा तो प्रवर्ग निर्माण झाला. अनुसूचित जाती, शेड्यूल कास्ट. त्या जातीमध्ये आपणच आहो का? नाही. बदनाम आपल्याला केलं गेलं की त्या जातीचे फायदे कोण घेतात? सारे बौद्ध घेतात. अर्थात 59 जाती त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. 59 जाती, त्यापैकी आपली एक जात कोणती? फक्त महार. पण तुम्ही पहा, सवलती घेण्यामध्ये आपल्यासोबत कोण कोण आहेत? इथला मांग आहे, इथला चांभार आहे, बरोबर आहे. असे कमीत कमी 58 जातीचे लोक त्याची सवलती घेतात. पण त्यांचा धर्म कोणता आहे? त्यांचा हिंदू धर्म. हे लक्षात घ्या, हा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामधला. आणि त्यावरच देशाचं आपल्या इकडलं नियोजन बनते की अनुसूचित जातीच्या लोकांसाठी किती कोटीचं पॅकेज द्यायचं ते नियोजन करण्याचं काम भारत सरकार करते. आणि म्हणूनच आपली जबाबदारी वाढते की बौद्ध धर्म सांगतानाच आमची जातीच्या कॉलममध्ये कोणती आली पाहिजे? महार आली पाहिजे. बघा, आधी बोलायला काही वेगळंच नाही. आता आपण महार राहिलो का? नाही, असं नाही. म्हणून सांगताय मी की विनंती आहे तुम्हाला, आता प्रगणन सुरू होणार आहे. मी या ठिकाणी ढोके साहेबांना विनंती करेल की त्यांच्याकडे ते सर्व काही प्रकारचं पेपर मॅटर जे आहेत ते निश्चितपणे प्रबोधनासाठी अत्यंत गरजेचं आहे. की कोणत्या कॉलममध्ये, कोणत्या नंबरचा तो कॉलम आहे की ज्याच्यामध्ये धर्माचा कॉलम आहे, त्याच्यानंतर जातीचा कॉलम आहे. ह्या टेक्निकल गोष्टी आहेत, त्या आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. आपल्या घरी पुढच्या महिन्यामध्ये येणार आहेत मला वाटते. सुरू व्हायचं आहे ना, म्हणजे जवळच्या काळामध्ये येतात. मग घरच्या प्रमुखाला विचारतील किती लोक आहे घरामध्ये, त्यांचे नाव विचारतील, नाही का स्त्री आहे की पुरुष आहे किती आहे, त्याची संख्या होईल. आणि लगेच प्रश्न येईल पुन्हा की आपलं धर्माचं नाव सांगा, जातीचं नाव सांगा. तर कृपा करून याच्यात गल्लत करू नका. धर्माच्या ठिकाणी बौद्ध धर्म ठेवा, जातीच्या याच्यामध्ये. म्हणून हा एक ज्वलंत प्रश्न तुमच्या समोर ठेवलेला आहे. कृपया
याच्यावर चिंतन. आणि भाषा, पुन्हा एक शब्द आहे भाषा. भाषा, आता तुम्ही सर्व लोक आमचे सुशिक्षित विद्यार्थी सांगतात मराठी येते, हिंदी येते, इंग्रजी येते. याच्या पलीकडे ते थांबून जातात. मग मराठी येते, हिंदी येते, इंग्रजी येते इथपर्यंत बरोबर आहे, पण तुम्ही भंतेजी दिसल्याबरोबर वंदामी करता. काय होते वंदामीचा अर्थ नाही का? याचा अर्थ काय होते? भंतेजी असले की तुम्ही याचना करतो आपण. याचा अर्थ आपल्याला कोणती भाषा समजते? पाली भाषा, जी या देशाची सर्वात प्राचीन भाषा आहे, लोकभाषा आहे. त्या भाषेचा देखील अशाच प्रकारे ऱ्हास करण्याच्या मार्गावर हे सरकार लागलंय. जसं हे जागा भेटण्यासाठी त्रास देऊन राहिले, ओटक तयार करण्यासाठी त्रास देऊन राहिले, ते सरकार या पद्धतीनं आपलं प्राचीन वैभव नष्ट करण्याच्या मार्गावर लागलेलं आहे. आणि त्यामुळे हा देखील महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही भाषेच्या याच्यामध्ये पाली भाषेला देखील नमूद करा. एकंदरीत या सर्व चर्चा आपल्याला या माध्यमातून करायच्या आहे आणि त्या आपल्यापर्यंत पोहोचल्या असं मी समजतो. म्हणजे याचा अर्थ आजची वंदना जी आहे ती आपली काहीतरी देऊन गेली की नाही गेली, काहीतरी माहिती देऊन गेली की नाही गेली. एरवी कोण येते घरात सांगायला या गोष्टी कोणाच्या? विहारात गेलो की आपल्याला तेच चालेल. कोणतं वंदन करा, 3 वेळा करा, तेही सांगावं लागते. लग्नामध्ये आम्ही पाहतो जेव्हा फार मोठा हे असते वैभव कशाचं, कपड्यांचा, उभे राहता. याचे नाही करता येत नाही तिथं जाऊ द्या, पण सांगावं लागते वंदन कर, वंदन कर. हे आपण सारे गंमत पाहत असतो. ही आपली हे शिक्षण आहे आपलं. म्हणून आम्हाला म्हणायचं आहे की कितीही मोठे विद्वान असाल, कॉलेजमध्ये असाल, कुठेही असाल, तरी धम्माचं प्रशिक्षण तुम्हाला बुद्ध विहारातच मिळते. आमचा जो काही विकास झाला, प्रत्येक जण म्हणते माझा पोरगा खूप मेहनत करून राहिला होता, माझी मुलगी खूप रात्रंदिवस मेहनत करून ती स्वतःच्या भरोशावर मोठी झाली. किती लोक स्वतःच्या भरोशावर मोठे झाले? कोणी स्वतःच्या भरोशावर मोठं झालं नाही. केवळ आणि केवळ बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म सांगितला, त्या मार्गात नेऊन आपल्याला सोडलं आणि सांगितलं की आता आपण आपला नवा जन्म झालाय, आपण आता बौद्ध झाले आहोत. घरातले सारे काही 33 कोटी असतील ते आता नेऊन फेकून द्या. न शिकलेल्या आमच्या आजोबाने काय केलं? बाबासाहेबांचा आदेश स्थिरसावंद्य मानला. नागपूरवरून घरी आल्यावर घरातले जेवढे काही असतील नसतील ते उचलले आणि नेऊन विसर्जित केले. आता आमची नवीन पिढी पुन्हा त्याच मार्गावर आहे. जे विसर्जित केलं आहे ते हळूहळू आपल्या घरात आणूनच राहिलेले आहेत. एक ना एक चोरीच्या पद्धत, चोरीच्या मार्गाने म्हणा, काही मार्गाने म्हणा. नाही बाबा, हा धोका आहे. हा धोका आपण ओळखा, धम्माकडे या, बाबासाहेबांच्या मार्गाने चाला. मित्रांनो, माझ्याकडे जो आज आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम दिला आहे, प्रामुख्यानं मला काही याची नियोजन माहीत नाही, तरी पण मी आभार प्रदर्शन करण्याचा थोडासा प्रयत्न करतो. आजच्या जो इथे कार्यक्रम भीमज्योत कॉलनीमध्ये घडून आणला त्यांचे मी आभार मानतो. आमच्या कॉलनीतील सचिव गजबे सर त्यांचे मी आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष सदेराव गजबे यांनी आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यांचे सुद्धा मी या भीमज्योत कॉलनीच्या वतीने त्यांचे आभार मानतो. प्रमुख पाहुणे बोरकर सर यांचे सुद्धा मी भीमज्योत कॉलनीच्या वतीने आभार मानतो. आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुंडे सर हे आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यांचं सुद्धा आम्ही भीमज्योत कॉलनीच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमच्या या कार्यक्रमाला, वंदनीच्या कार्यक्रमाला जे बडनेरहून आलेले सर्व आपलं भारतीय बौद्ध महासभेचे सभासद, आपल्या नालंदा विहारातील
परिसरातील सर्व बौद्ध सभासद, बौद्ध बांधव यांचे सुद्धा मी आभार मानते. त्याचप्रमाणे आमच्या कॉलनीतील भीमज्योत कॉलनीमधील महिला मंडळ, परिसरातील महिला मंडळ ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, कार्यक्रमाची शोभा वाढवली, यांचे सुद्धा आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रम घडवून आणण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. उर्वरित ज्या कोणाचे आभार मानाचे राहिले असेल त्यांचे सुद्धा आभार मानून मी माझा आभार कार्यक्रमाचा समाप्त करतो. जय हिंद. नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एकेन सच्चवज्रेन होतु मे जय मङ्गलम्. नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एकेन सच्चवज्रेन होतु मे जय मङ्गलम्. नत्थि मे शरणं अयं संඝो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतु मे जय मङ्गलम्. साधु साधु साधु. बुद्धं नमः, धम्मं नमः, संघं नमामि. घोषणा द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध की, महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध की, चक्रवर्ती सम्राट अशोकांचा, चक्रवर्ती सम्राट अशोकांचा, भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय संविधानाचा, एकच साहेब, एकच साहेब, एकच साहेब, जय